गेला का 25 जणांचा जीव गेला हा. अरे काय धंदे लावले काय नाही, नुसतं किड्या मुंग्यासारखे माणसं मरू राहिले, काय समजानाच नाही. जय भीम जय भीम. कमाला झाली त्या का झटक्यात 25 जण गेले. आता त्याच्यामध्ये काही जण वाचले असते मित्रांनो. कसं ही घटना आता कुठली सांगू राहिली आणि 25 जण कुठले मेले. हे पुरे 25 जण आहे ना, गोव्यामध्ये जी घटना घडली का ती गॅस सिलेंडर स्फोट आणि गुदमाळून जास्त लोक मेले. म्हणजे जळण्यापेक्षा गुदमाळून जास्त लोक मरते. कुठं पण जाळपोळ झाला तर तिथं लोक आहे ना त्या जाळाने जास्त मरत नाही, गुदमाळून मरते. कशाने? त्या धुरानं. आणि लोक काय करते माहिती का, स्वतःला वाचवायला आणि एखादी सुरक्षित आहे ना एखादी जागा पाहते तिथं थांबून घेते. थांबायचं बिलकुल नाही, तिथून जितका पळ काढता येईल तितका पळ काढायचा. या लोकांना काय केलं, तळघरामध्ये ना तिथं आसरा घेतला, तिथे लपले. पण यायला काय माहिती की आग वरून लागत लागत खाली येणार आहे, परंतु तिच्या आधी आपल्यापर्यंत धूर पोचणार आहे आणि त्या धुराने याचा दम छाटला तर ते जाळण्याचं धूरच राहिलं. आधीच तिथंच गुदमाळून मेलेली त्या धुरानं. श्वास घ्यायला जागाच नाही राहिली. एवढं भयानक आग लागलेली होती, भयानक एकदम गोव्याला. हा कालची घटना आहे. आता ही हक्के बक्के झाले, सगळे शोकाकुळ करून राहिले. कोणी म्हणतं भावपूर्ण श्रद्धांजली, आमका धमका फालानं आम्ही इतकं त्यांना पीडितांना एवढी मदत करू तेवढी मदत करू. सगळे आश्वासन आपल्याला तर माहिती ते दरवेळचं आहे ते. परंतु याच्यामध्ये प्राण वाचला असता काही लोकांचा, कधी एक ट्रिक इस्तेमाल केली असती तर. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवून राहिलो. जेव्हा धूर आला ना मित्र हो, तर आपल्यापासला रुमाल जो असतो ना तो काय एखाद्या पाण्यामध्ये, प्रत्येकाच्या खिशात रुमाल राहतोच पा, पाण्यामध्ये पटकन बुडवायचा आणि तो वल्ला रुमाल आपल्या तोंडाला बांधायचा. किती धूर राहते तुम्ही, किती धुरामध्ये कम से कम तुम्ही 5 मिनिटं तरी ना तिथं तुम्ही श्वास घेऊ शकता. एवढे जबरदस्त ट्रिक. धुराच्या ठिकाणी तिथं तुम्ही आगीच्या ठिकाणी अडकले, तुम्हाला श्वास घेता येणार नाहीये, तिथे ट्रिक इस्तेमाल करायचे. पॉकेट मधला असा रुमाल काढायचा बा, आपले पॉकेट आपल्या प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये रुमाल असतोच, आपण तोंड घेऊन पसार ठेवतोच ना, असा रुमाल काढायचा. हा रुमाल कशात बी पाण्यात पुढं जसं पाणी भेटेल तिथं नाही पाणी भेटलं तर रुमाला असं घेऊन बी सुद्धा तुम्ही स्वतःचा प्राण वाचू शकता. आणि तिथं जे 25 जण वारले ना, 25 पैकी 5 जण जळाले असतील मी म्हणतो, आणि 20 जण आहे ना गुदमाळून मेले. त्याच्यामध्ये एवढी जीवित हानी झाली नसती, बऱ्याच जणांचा प्राण वाचला असता. कधी ट्रिक इस्तेमाल केली असती किंवा मग हडबळून ते खाली तळघरात नाही पळाले असते, तर इकडे कुठं वरती किंवा बाजूला कुठं बी खिडक्या फोडून फाडून बाहेर निघले असते तर त्याचा जीव वाचला असता. पण यानं गडबड केली आणि त्याला चान्सच नाही. म्हणजे तळघरात एकदा घुसले आणि तिथं तर बंगा चान्सच नाही बाहेर निघाला. तिथं त्या एखाद्या कोंबड्या कशा पिंजऱ्यात कोंबल्यावानी तशी गंमत झाली. जागा अरुंद असल्यामुळे त्याला तिथून निघता बी नाही आलं लवकर. त्याच्यामुळं खूपच दुःखद घटना झालेली. अशी घटना झाली नाही पाहिजे. खूप निंदनीय घटना आहे, दुःख वाटलं खूप ऐकून. त्याच्यामुळं मित्र ही ट्रिक कधी इस्तेमाल करा. आगीच्या ठिकाणी कुठं पण तुम्ही अडकले कधी तर तिथे ना हा फॉर्म्युला जरूर इस्तेमाल करा. कोणचा? रुमालाचा. वल्ला रुमाल कपडा जे काही भेटेल तुम्हाला ते तोंडाला बांधून घ्यायचं. मिनिमम 5 मिनिटं तरी तुम्हाला जय भीम भेटतील तिथून निघाला. ओके चला मग, जय हिंद जय महाराष्ट्र.